नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ऑगस्ट महिन्याच्या चालू घडामोडी बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. खूप IMP क्वेश्चन आहेत, नोट डाऊन करून घ्या. सुरू करूया. जम्मू आणि काश्मीरच्या DGP पदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर नवीन प्रभात यांची निवड करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर हरीश पर्वतनेनी यांची निवड झालेली आहे. नेक्स्ट, तिसऱ्या ग्लोबल साऊथ शिखर परिषद 2024च्या आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर आपल्या भारत देशामध्ये करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, लोकलेखा समितीचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर KC वेणुगोपाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, भारताच्या संरक्षण सचिवपदी कोणाची निवड झाली आहे? तर राजेश कुमार सिंह यांची निवड झालेली आहे. नेक्स्ट, पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन कधी करण्यात आले? तर 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरला करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2023 कोणत्या देशाने पहिले सुवर्णपदक जिंकले आहे? तर चीन या देशाने पहिले सुवर्णपदक जिंकलेले आहे. नेक्स्ट, मिसेस आशिया पॅसिफिक वर्ल्ड 2024चा मुकुट कोणी पटकावला? तर नंदिनी राजपूत यांनी हा मुकुट पटकावलेला आहे 2024चा. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी निवड झाली? तर राजस्थान या राज्याच्या राज्यपालपदी निवड झालेली आहे. नेक्स्ट, एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणारी स्वतंत्र भारताची पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली आहे? तर मन्नू भाकेर ह्या ठरलेल्या आहेत. नेक्स्ट, भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कुठे उघडला? तर नवी दिल्ली या ठिकाणी उघडलेला आहे पहिला आयुर्वेदिक कॅफे हा. नेक्स्ट, RBI मी सलग 9व्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही, तर रेपो दर किती आहे? तर 6.50% एवढा रेपो दर आहे. नेक्स्ट, बुद्धदेव भट्टाचार्य यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? तर पश्चिम बंगाल या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. नेक्स्ट, देशातील पहिले आरोग्यदायी यांनी स्वच्छ फोड स्ट्रीट प्रसादमचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, भारताचे 9वे गोल्फ प्रमुख कोण आहेत? तर कपिल देव हे आहेत. नेक्स्ट, पेन पिंटर पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित केले आहे? तर अरुंधती रॉय यांना सन्मानित करण्यात आलेले आहे पेन पिंटर पुरस्कार 2024ने. नेक्स्ट, डॉक्टर C नारायण रेड्डी साहित्यिक पुरस्कार कोणाला मिळाला? तर शिवशंकरी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट, दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिवस कधी साजरा केला जातो? तर 7 ऑगस्टला हा दिवस साजरा केला जातो. नेक्स्ट, पुदुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर K कैलास नाथन यांनी शपथ घेतलेली आहे. नेक्स्ट, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगट कोणत्या वजन गटात अपात्र ठरली? तर 50 किलो या वजन गटामध्ये अपात्र ठरलेली आहे. नेक्स्ट, 2023मध्ये सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून किती नावे ओळखली गेली? तर 35 ओळखली गेलेली आहे. नेक्स्ट, भारतीय पुरुष हॉकी संघाने 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या संघाचा पराभव करून कांस्य पदक जिंकले? तर स्पेन या पदाचा पराभव करून कांस्य पदक जिंकलेले आहे. नेक्स्ट,
महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर CP राधाकृष्ण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्याच्या विधानसभाने बालविवाह विरोधी कायदा पास केला आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्याच्या विधानसभाने बालविवाह विरोधी कायदा पास केलेला आहे. नेक्स्ट, वसंतराव चव्हाण यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते कोणत्या जिल्ह्याचे खासदार होते? तर नांदेड या जिल्ह्याचे ते खासदार होते. नेक्स्ट, ICC इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून कोणाची बिनविरोध निवड झाली आहे? तर जय शहा यांची निवड झालेली आहे बिनविरोध. नेक्स्ट, भारताचे 75 महान क्रांतिकारक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर भीमसिंह हे या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट, राष्ट्रीय टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या नेहा सांगवानने कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक यांनी जिंकलेले आहे. नेक्स्ट, लुसाने डायमंड लीग स्पर्धेत 90.61 मीटरचा भाला थ्रो करत कोणी सुवर्ण पदक जिंकले? तर अँड्रस पीटर्स यांनी हे पदक जिंकलेले आहे. नेक्स्ट, दुसाने डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोपडाने 90.49 मीटर भाला थ्रो करत कोणते पदक जिंकले आहे? तर रौप्य पदक जिंकलेले आहे. नेक्स्ट, 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या रोनक दहियाने कोणते पदक जिंकले? तर कांस्य पदक जिंकलेले आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यातील पहिले सोलार व्हिलेज ठरलेले मण्याचीवाडी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे गाव सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट, अमेरिकेच्या टेक्सास येथे 90 फूट हनुमानाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली असून त्याला काय नाव देण्यात आले आहे? तर स्टॅच्यू ऑफ युनियन हे नाव देण्यात आलेले आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना सुरू केली? तर हिमाचल प्रदेश या राज्याने मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना सुरू केलेली आहे. नेक्स्ट, महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2024 बांगलादेशऐवजी कुठे होणार आहे? तर UAE मध्ये होणार आहे. नेक्स्ट, पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय दलाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सत्यप्रकाश सांगवान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या अध्यक्षतेखाली 10 संसदीय कृती दल स्थापन केले? तर आरती सरीन यांच्या अध्यक्षतेखाली 10 संसदीय कृती दल स्थापन केलेले आहे. नेक्स्ट, BCCI भारतीय राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर VVS लक्ष्मण यांची नियुक्ती केलेली आहे. नेक्स्ट, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणता प्रोग्राम सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर किसानों की बात हा घोषणा केलेली आहे. नेक्स्ट, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या महासचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर P. अनिल कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, नुकतेच राकेश पाल यांचे निधन झाले. ते भारतीय तटरक्षक दलाची कितवे महासंचालक होते? तर 25वे महासंचालक होते. नेक्स्ट, इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप 2024चे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर डायना पंडोल ह्या ठरलेल्या आहेत. नेक्स्ट, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा 2024मध्ये भारताचे ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर भाग्यश्री जाधव व सुमित अंतिल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट,
संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर डॉक्टर संजय जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील कंदील पुष्प वनस्पतीच्या नव्या प्रजातीला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आलेले आहे. नेक्स्ट, गोवा विधानसभेत अनुसूचित जमातीला आरक्षण देण्यासाठी विधेयक कोणी लोकसभेत सादर केले आहे? तर अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलेले आहे विधेयक. नेक्स्ट, केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील अदिचुंगिरी अभयारण्याला मोर अभयारण्य म्हणून घोषित केले आहे? तर कर्नाटकने केलेले आहे. नेक्स्ट, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये समारोपाच्या सोहळ्यात भारताची ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर मनू भाकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, शेख हसीना यांनी नुकतेच कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे? तर बांगलादेश या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे. नेक्स्ट, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 3000 मीटर स्टीपलचे धावण्याच्या शर्यतीत अंतिम फेरीत पात्र ठरणारा अविनाश साबळे कितवा भारतीय ठरला आहे? तर पहिला ठरलेला आहे. नेक्स्ट, मुख्यमंत्री मैया सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर झारखंड या राज्याने सुरू केलेली आहे. नेक्स्ट, नॅशनल हाऊसिंग बँकच्या मॅनेजिंग डायरेक्टर MD पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर संजय शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, जागतिक व्यापार संघटनेच्या WTO रिपोर्टनुसार जागतिक कृषी निर्यात भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? तर 8व्या क्रमांकावर आहे आपला भारत देश. नेक्स्ट, भारतात किती वर्षानंतर आंतरराष्ट्रीय कृषी अर्थज्ञ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे? तर 65 वर्षा. नेक्स्ट, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 32व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, अमेरिकेत झालेल्या पहिला मराठी चित्रपट महोत्सवात कोणत्या अभिनेत्याला जीवनगौरव पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले आहे? तर दिलीप प्रभावळकर यांना करण्यात आलेले आहे सन्मानित. नेक्स्ट, सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे. नेक्स्ट, ब्रेकिंग रॉक्स अँड बॅरियर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर सुदीपत्ता सेनगुप्ता हे आहेत. नेक्स्ट, BSFच्या नवीन महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर दलजीत सिंह चौधरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, कोणते गाव राज्यातील पहिले सौर ग्राम म्हणून ओळखले जाणार आहे? तर माण्याची वाडी हे गाव सौर ग्राम म्हणून ओळखले जाणार आहे. नेक्स्ट, 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे? तर दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, देशाच्या GST संकलनात जुलै महिन्यात किती टक्के वाढ झाली आहे? तर 10.3% एवढी वाढ झालेली आहे. नेक्स्ट, केंद्रीय परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांनी कोणत्या शहरात महात्मा गांधींच्या पुतळ्यांचे अनावरण केले आहे? तर टोकियो या शहरामध्ये अनावरण केलेले आहे. नेक्स्ट, आपत्ती व्यवस्थापन दुरुस्ती विधेयक 2024 लोकसभेत कोणी मांडले आहे? तर नित्यानंद राय यांनी मांडलेले आहे. नेक्स्ट, वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचा वैश्विक कृषी पुरस्कार 2024 कोणत्या राज्याला जाहीर करण्यात आला आहे?
तर आपल्या महाराष्ट्राला जाहीर करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, मधुमेह संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणत्या केंद्रीय मंत्र्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर डॉक्टर जितेंद्र सिंह यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, कोणत्या जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा राज्याने घटनात्मक अधिकार आहे असे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे? तर SC आणि ST. नेक्स्ट, आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या DG म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर साधना सक्सेना नायर यांची नियुक्ती झालेली आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याला खाशाबा जाधव यांच्यानंतर किती वर्षांनी ऑलिम्पिक पदक प्राप्त झाले आहे? तर एकूण 72 वर्षांनी ऑलिम्पिक पदक प्राप्त झालेले आहे. नेक्स्ट, पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत स्वप्नील कुसळे या भारतीय निंबादाने कोणते पदक जिंकले? तर कांस्य पदक जिंकलेले आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्यातील वायनाड येथे भूस्खलनाची घटना घडली आहे? तर केरळ या राज्यामध्ये घडलेली आहे. नेक्स्ट, रोहन बोपण्णा यांनी नुकतीच कोणत्या खेळामधून निवृत्तीची घोषणा केली आहे? तर टेनिस या खेळामधून केलेली आहे. नेक्स्ट, 56व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पिकमध्ये भारताला किती पदके मिळाली आहेत? तर भारताला एकूण 4 पदके मिळालेली आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यातील ई-पीक पाहणीच्या धर्तीवर केंद्र सरकारकडून कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? तर डिजिटल क्रॉप ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात आले आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, केंद्रीय लोकसेवा आयोग UPSCचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे UPSCच्या अध्यक्षपदी. नेक्स्ट, टोकियो येथे आयोजित क्वाड देशाच्या परराष्ट्र मंत्र्याच्या बैठकीत भारतातर्फे कोण उपस्थित राहिले आहे? तर S जयशंकर हे उपस्थित राहिलेले आहे. नेक्स्ट, 54व्या इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये भारताला किती पदके मिळाली आहेत? तर एकूण 5 पदके मिळालेली आहेत. नेक्स्ट, आसाम रायफलच्या डायरेक्टर जनरल महानिर्देशकपदी कोणाची निवड झाली आहे? तर विकास लखेडा यांची नियुक्ती झालेली आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य गुजरात साहित्य अकादमीचा कवी नर्मद मराठी साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर बाबा भांड यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. नेक्स्ट, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी काकोरी रेल्वे कट सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले? तर लखनौ या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, देशातील पहिले ग्रेन ATM कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आले आहे? तर ओडिशा या राज्यामध्ये लॉन्च करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, भारताच्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाच्या मुख्य कोचपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर PR श्रीजेश यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, पॅरिस ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर मनू भाकर PR श्रीजेश यांची करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत? तर अमेरिकेने जिंकलेली आहेत. नेक्स्ट, पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर एकूण 6 पदके जिंकलेली आहेत. 5 कांस्य आणि 1 रौप्य, एकूण 6 पदके जिंकलेली आहेत भारताने. नेक्स्ट, जागतिक आदिवासी दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येत असतो. नेक्स्ट, PR श्रीजेश यांनी नुकतेच हॉकीमधून निवृत्ती घोषणा केली आहे. ते कोणत्या राज्याचे खेळाडू आहेत?
तर ते केरळ या राज्याचे खेळाडू आहेत. नेक्स्ट, डॉक्टर मनमोहन युनूस यांनी कोणत्या देशाच्या हंगामी पंतप्रधानाची शपथ घेतली आहे? तर बांगलादेश या देशाच्या हंगामी पंतप्रधानाची शपथ घेतलेली आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्याने लॉजिस्टिक धोरण 2024ला मान्यता दिली आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्याने लॉजिस्टिक धोरण 2024ला मान्यता दिलेली आहे. नेक्स्ट, ट्रिपल एज्युकेशन सोसायटी PES तर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 2024 कोणाला गौरवण्यात आले आहे? तर धनंजय दातार यांना गौरवण्यात आलेले आहे. नेक्स्ट, भारत सरकारने सुरू केलेल्या पहिल्या विज्ञान रत्न पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर गोविंदराजन पद्मनाभन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, भारत आणि कोणत्या देशादरम्यान उदार शक्ती 2024 या वायुसेना अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे? तर मलेशिया यांचे आयोजन करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, स्वीडन देशाच्या आर्मर्ड डुप्लांटिसने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बांबू उडीत कोणते पदक जिंकले? तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे. नेक्स्ट, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार कंपनी ऑफ द अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे? तर फिजी याने सन्मानित करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2024साठी किती शौर्य पुरस्कार यांना मंजुरी दिली आहे? तर एकूण 103 पुरस्कारांना मंजुरी दिलेली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी. नेक्स्ट, 70वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर वाळवी या चित्रपटाला मिळालेला आहे. नेक्स्ट, 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट पिक्चर फिल्म पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर अट्टम या चित्रपटाला मिळालेला आहे. नेक्स्ट, केंद्रीय गृह सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर गोविंद मोहन यांची नियुक्ती झालेली आहे. नेक्स्ट, केंद्र सरकारने EDच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर राहुल नवीन यांची नियुक्ती केलेली आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने 2023चा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर आशा पारेख यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.